तरुण पत्रकार हर्षल भदाणे पाटील याचा अपघातामध्ये मृत्यू झालाय। ट्रकनं चिरडल्यानं हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। 2 जण यामध्ये जखमी आहेत। धुळ्याच्या गरताडबारीजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली। मध्यधुंद ट्रक चालकानं कारला धडक दिल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे। अपघातानंतर ट्रक चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न होता। संतप्त नागरिकांकडून ट्रकची तोडफोड करण्यात आली, त्याचबरोबर चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री शिंदे, गृहमंत्री फडणवीसांकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे। धुळे पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। धुळे पोलिसांकडून ट्रक चालकासह 2 जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्याची माहिती समोर येते। आणि याच विषयी आपण ताजी माहिती घेऊया। प्रतिनिधी भूषण चिंचोरे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। भूषण, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये दखल घेतलेली आहे, त्यानंतर कारवाईला वेग दिसतोय। आतापर्यंत काय माहिती समोर येते? गुरु रात्री 7:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। गरताळबारी या धुळे शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरताळबारी या ठिकाणी अपघात झाला। यामध्ये पत्रकार हर्षल भदाणे याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झालेला आहे। भरधाव ट्रकने त्या ठिकाणी 4 चाकीला धडक दिल्यानंतर तो भरधाव ट्रक थेट धुळे शहरात आला आणि त्या ठिकाणी देखील या मध्यधुंद चालकाने 2 दुचाकीस्वारांना उडवलं व ट्रक त्या ठिकाणी थांबला। त्यानंतर त्या ठिकाणी संतप्त जमावाने या ट्रकवर हल्ला देखील केला। तसंच या प्रकरणात क्लीनर व मध्यधुंद चालक या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी घेतली आहे। त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील संवाद साधला आहे। बरोबर, त्यामुळे ही दखल घेतल्यानंतर कशा पद्धतीने वेगाने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद भूषण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।